गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपला उरलेला टॉपिक दॅट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आता पुढे कंटिन्यू करूया. कुठला टॉपिक होता आपला? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंट याची डेफिनेशन आपण चेक केलेली होती. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट हे आपण समजून घेतलेलं होतं. आता तो पुढे उरलेला टॉपिक कंटिन्यू करूया. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट बघत असताना आपण ऑलरेडी चेक केलेलं आहे. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या ठिकाणी. मला सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट पाहिजे, सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट, आणि दुसरा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट पाहिजे, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. ठीक आहे. ह्या दोघांचा वापर करून काय करणार आहोत आपण? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट काढणार आहोत. ठीक आहे. आतापर्यंत आपण सगळी माहिती थेरॉटिकली मिळवली. आता ही मिळवलेली माहिती आपल्याला ग्राफमध्ये कन्वर्ट करायची. तो ग्राफमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट काढण्यासाठी जो महत्त्वाचा फॅक्टर मला लागणार आहे ते काय आहे? बरोबर अगदी वेपर प्रेशर. वेपर प्रेशर हा फॅक्टर. आणि हे वेपर प्रेशर, 3 वेपर प्रेशर मला महत्त्वाचे त्या ठिकाणी. बरोबर आहे. व्हॅल्यू ऑफ 3 वेपर प्रेशर आर इम्पॉर्टंट हिअर. मग कोणते कोणते असतील ते 3 वेपर प्रेशर त्याचा आपण आता थोडा सविस्तर विचार करूया. बरोबर आहे. पहिला वेपर प्रेशर मी घेतो आहे तो सॉलिड सॉल्वंटचा वेपर प्रेशर. दुसरा वेपर प्रेशरचा विचार करायचा आहे तो सोल्युशनच्या वेपर प्रेशरचा विचार करायचा. आणि तिसरा वेपर प्रेशर जो असणार आहे तो लिक्विड सॉल्वंटचा वेपर प्रेशर असेल. लिक्विड सॉल्वंटचा वेपर प्रेशर. या 3 वेपर प्रेशरच्या व्हॅल्यू मला मिळतील आणि त्याचा वापर करून आपल्याला फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट आणि फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, नंतर त्याच्यावरनं डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट ठरवायचा आहे. ठीक आहे. मग इकडे लक्ष द्या. हा जो सॉलिड सॉल्वंट आहे असं आपण कन्सिडर करूया. आपलं जे सॉल्वंट होतं त्याला आपण फ्रीज करून टाकलेलं आहे आणि त्याचे वेपर प्रेशर आपण मोजलेलं असं आपण कन्सिडर करूया. मग तो आता कुठल्या स्टेटमध्ये आलेला आहे? सॉलिड स्टेटमध्ये आलेला आहे. बरोबर. त्याला फ्रीज करून आपण ठेवलेलं आहे. मग त्या ठिकाणी टेम्परेचर कसं असणार आहे? टेम्परेचर जे असणार आहे ते लो असणार आहे. बरोबर आहे की नाही? टेम्परेचर लो असल्यामुळे त्याचे वेपर प्रेशरसुद्धा कसे असतील? लो असतील. बरोबर आहे. ठीक आहे. आता सोल्युशनचा विचार करू. सोल्युशनचं वेपर प्रेशर, समजा आपण हे सोल्युशन बनवलं 25 डिग्री सेंटीग्रेडला आहे. 25 डिग्री सेंटीग्रेडला टेम्परेचर बऱ्यापैकी हाय आहे, जास्त टेम्परेचर आहे ॲज कम्पेअर टू ह्या सॉलिड सॉल्वंटपेक्षा. म्हणून वेपर प्रेशर कसे असतील? त्या सोल्युशनचे हाय असतील. तिसरा आपल्याला वेपर प्रेशर चेक करायचे आहेत कोणासाठी? लिक्विड सॉल्वंटसाठी. हे लिक्विड सॉल्वंट पण असं कन्सिडर करूया हे आपण 25 डिग्री सेंटीग्रेडलाच घेतलं आहे. तिथेही टेम्परेचर कसे असेल? हाय असणार आहे. आणि वेपर प्रेशर त्या लिक्विड सॉल्वंटचा ह्या दोघांपेक्षा हायेस्ट असणार आहे. हायेस्ट असेल तो, कारण आपल्याला माहिती वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट सोल्युशनपेक्षा जास्त असतात आणि त्याच्यापेक्षा, बरोबर आहे, सॉलिड सॉल्वंटपेक्षा सोल्युशनचे वेपर प्रेशर जास्त असतील. म्हणजे आपण जर ऑर्डर ठरवायची म्हटलं तर सगळ्यात कमी कोणाचे वेपर प्रेशर असतील? सॉलिड सॉल्वंटचे वेपर प्रेशर असतील, नंतर सोल्युशनचे असतील, आणि हायेस्ट कोणाचे असतील? लिक्विड सॉल्वंटचे असतील हायेस्ट. बरोबर आहे. बरं. आता ही जी मिळालेली माहिती आहे ही माहिती मला ग्राफमध्ये ट्रान्सफर करायची आहे. बरोबर आहे. मग ग्राफ काढून घेऊया. ग्राफ काढण्यासाठी माझ्याकडे 2 व्हेरिएबल्स प्रेझेंट आहेत.
बरोबर आहे. एका ॲक्सिसवर मी घेणार आहे वेपर प्रेशर आणि ते मोजण्यासाठी युनिट आहे MM/Hg हे युनिट वापरणार. आणि दुसऱ्या ॲक्सिसवर घेतो आहे दुसरं व्हॅरिएबल टेम्परेचर. बरोबर आहे. असे दोन व्हॅरिएबल मी घेतलेले आहेत. आता पहिलं काम आपलं जी वरती आपल्याला माहिती मिळाली सगळी तिला आपण ग्राफमध्ये ट्रान्सफर करूया. सोपं काम आहे. बरोबर आहे का नाही. मग पहिल्या कामाला सुरुवात करूया. कोणाची माहिती घेऊया. सॉलिड सॉल्वंटचे वेपर प्रेशरची माहिती आपण या ग्राफमध्ये टाकूया. सॉलिड सॉल्वंट ज्याला आपण फ्रीज केलेलं होतं, बरोबर ना, टेम्परेचर कमी होतं. आता इथं ग्राफमध्ये बघा टेम्परेचर कुठं कमी असणार आहे, या साईडला टेम्परेचर कमी असणार आहे. आणि टेम्परेचर कमी असल्यामुळे वेपर प्रेशर पण कमी असतील. आणि वेपर प्रेशर आपण असं बघूया की हे वेपर प्रेशर इथून एवढे त्याचे वेपर प्रेशर मला रेंजमध्ये मिळत आहेत. बरोबर आहे. इथून तो सॉलिड व्हायला सुरुवात करतो, त्याचं टेम्परेचर आपण कमी कमी करतोय, मग वेपर प्रेशर अजून कमी कमी होणार आहेत. आणि तो कोणत्या स्टेटमध्ये असणार आहे, सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे. बरोबर आहे. हा जो कर्व मला मिळणार आहे, या कर्वला मी नाव देऊन टाकतो AB कर्व. आणि हा कोणासाठी आहे, इन शॉर्टली तो सॉलिड सॉल्वंटसाठी आहे. सॉलिड सॉल्वंटसाठी हा कर्व मला मिळालेला आहे. बरोबर. AB कर्व सॉलिड सॉल्वंटच्या वेपर प्रेशरचा तो कर्व आहे. बरोबर आहे. म्हणजे आपली वरची माहिती आपण ग्राफमध्ये ट्रान्सफर करून घेतली. आता दुसरी माहिती मला इकडे यायचं आहे. आता 2 नंबरसाठी इकडे लिक्विड सॉल्वंटचे वेपर प्रेशरची जी माहिती मला मिळालेली आहे ती आता ग्राफमध्ये ट्रान्सफर करूया. बरोबर आहे. आपण असं कन्सिडर केलं होतं की ते लिक्विड सॉल्वंट जे आहे ते 25 डिग्री सेंटीग्रेडला घेतलं होतं. आता मी इथं हे टेम्परेचर लिहितो आहे 25 डिग्री सेंटीग्रेड असं कन्सिडर करू. आणि त्या 25 डिग्री सेंटीग्रेडला लिक्विड सॉल्वंटचे वेपरची किंमत आपण एवढी कन्सिडर करूया. ही एवढी आलेली होती. बरोबर आहे. तिला जर MM मध्ये मोजायचं म्हटलं तर आपण म्हणूया 25 mm रफली एवढी ती किंमत आलेली आहे. आता जो लिक्विड सॉल्वंट आहे त्याला मला सॉलिडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बरोबर आहे का नाही. लिक्विड सॉल्वंटला सॉलिडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, फ्रीजिंग पॉईंट घ्यायचा आहे. आणि फ्रीजिंग पॉईंटसाठी कंडिशन काय असते ते आपल्याला माहिती आहे. फ्रीजिंग पॉईंट इज इक्वल टू काय असतं, हा जो सॉलिड सॉल्वंट आहे, सॉलिड सॉल्वंट याचे वेपर प्रेशर आणि जे काय आपण लिक्विड घेणार आहे, पहिलं लिक्विड कोणतं घेतो आपण, सॉल्वंट, लिक्विड सॉल्वंट आहे लिक्विड स्टेटमधलं, त्याचे वेपर प्रेशर किंवा दुसरं आपण घेणार आहेत ते लिक्विड सोल्युशन याचे वेपर प्रेशर. बरोबर ना. पहिले आपण ही कंडिशन बघूया. फ्रीजिंग पॉईंट येण्यासाठी क्रायटेरिया काय असतो, कंडिशन काय असते आपण बघितली फ्रीजिंग पॉईंटच्या डेफिनेशनमध्ये. सॉलिड सॉल्वंटचे वेपर प्रेशर हे कोणाच्या बरोबर आले पाहिजे, लिक्विड सॉल्वंटच्या वेपर प्रेशर बरोबर आले पाहिजे. किंवा लिक्विड सॉल्वंटचे वेपर प्रेशर हे कोणाच्या बरोबर आले पाहिजे, सॉलिड सॉल्वंटच्या वेपर प्रेशर बरोबर आले पाहिजे. ही पहिली कंडिशन आपण चेक करूया या ठिकाणी. आता आपण सॉल्वंटचा विचार करतो, लिक्विड सॉल्वंटचा. ठीक आहे. बरं. हा ही कंडिशन सॅटिस्फाईड करत असताना त्या ठिकाणी इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होणार आहे. जी इक्विलिब्रियम आपण बघितली होती डेफिनेशनमध्ये ती एस्टॅब्लिश होईल. बरोबर आहे. मग इकडे बघा, सॉलिड सॉल्वंट त्याच्या वेपर प्रेशरचा कर्व हा एवढा आणि तो बराच लांब आहे. आणि लिक्विड सॉल्वंटची वेपर प्रेशरची किंमत या ठिकाणी आहे. बरंच अंतर त्याच्यामध्ये आहे. म्हणजे हे वेपर प्रेशर खूप जास्त आहेत. याला आता आपल्याला कमी करायचे. कमी करायचं म्हणजे कुठपर्यंत आणायचे, हे वेपर प्रेशर सॉलिडच्या वेपर प्रेशरबरोबर, म्हणजे सॉलिड सॉल्वंट जे आपण घेतलं त्याच्या वेपर प्रेशरबरोबर येतील. म्हणजेच या लिक्विड सॉल्वंटच्या वेपर प्रेशरने ह्या सॉलिड सॉल्वंटच्या जो कर्व आहे AB कर्व त्याला इंटरसेक्ट केलं पाहिजे. इथपर्यंत आपल्याला त्याचे वेपर प्रेशर कमी करावे लागतील. आता वेपर प्रेशर जास्त आहेत ते कमी करायचे आहेत. म्हणजेच काय करावं, कूलिंग करावं लागेल, टेम्परेचर इकडे आणावं लागेल.
जे जास्त टेम्परेचर होतं 25 डिग्री सेंटीग्रेडला ते आपल्याला कमी करत करत कुठपर्यंत आणावं लागेल, ह्या ए बी कर्वला ते वेपर फेज इंटरसेक्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे टेम्परेचर कमी करत आणावं लागेल. मग मी काय करतो आता, त्याला कूल करतोय आणि एक असं टेम्परेचर येईल की ज्या टेम्परेचरला, बरोबर ना, हा लिक्विड सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर आणि ह्या सॉलिड सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर, बरोबर, याच्या किमती सारख्या असतील. बरोबर आहे. इथं बघा हा इंटरसेक्ट मिळाला आहे. या इंटरसेक्टला मला लिक्विड सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरची किंमत आपण असं कन्सिडर करूया, ही मला आता 10 mm मिळाली आहे. त्याच वेळेस हा सॉलिड सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरची किंमत किती असते, 10 आहे. म्हणजे आपली कंडिशन सॅटिस्फाईड झाली. कोणती कंडिशन होती, लिक्विड सॉल्व्हंटचे वेपर प्रेशर इज इक्वल टू सॉलिड सॉल्व्हंटचे वेपर प्रेशर. आणि इथं मी आता हे टेम्परेचर मोजतो, लोकेट करतोय आता त्याला. बरोबर आहे. समजा हे टेम्परेचर 5 डिग्री सेंटीग्रेड आलेलं आहे आणि हेच टेम्परेचर म्हणजे काय, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. जो लिक्विड सॉल्व्हंट होता त्याचा फ्रीजिंग पॉईंट, आणि तो इंडिकेट करतो टी नॉट एफ ने इंडिकेट करतो. बरोबर आहे. म्हणजे आपलं फ्रीजिंग पॉईंट कोणाचं घ्यायचं होतं, सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट घ्यायचा होता. त्याचं काम संपलेलं आहे. पहिलं काम आपण संपवलेलं आहे. आता दुसरं काम आपल्याला करायचं आहे. बरोबर आहे. मग दुसरं काम कोणासाठी, सोल्युशनसाठी करायचं आहे. मग सोल्युशन 25 डिग्री सेंटीग्रेडला आपण बनवलेलं होतं. बरोबर आहे का नाही, 25 डिग्री सेंटीग्रेडलाच. 25 डिग्री सेंटीग्रेडलाच आपलं प्युअर सॉल्व्हंट आपण घेतलं होतं, असं कन्सिडर केलं होतं. पण सोल्युशनचा वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरपेक्षा कसं असणार आहे, कमी असणार आहे. आणि तो का कमी असतो आपण चेक केलं आहे. म्हणजे त्याची किंमत या ठिकाणी आलेली समजा, तो निश्चितच खाली असणार आहे. मग याला काय करायचं आहे, कुलिंग करत करत वेपर प्रेशर कोणाला क्रॉस करायचा, हा ए बी कर्व, सॉल्व्हंट, बरोबर ना, सॉल्व्हंटचा कर्व. कोणतं सॉल्व्हंट आहे, सॉलिड स्टेटमधला, याला क्रॉस करायचं आहे त्याला. बरोबर ना. आपण त्याला कुलिंग करत 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 येऊया. कूल होतोय आणि हा पॉईंट मिळाला. या पॉईंटला या ए बी, कोणता पॉईंट, हा इंटरसेक्टचा पॉईंट, बरोबर आहे ना. ए बी कर्वला ह्या सोल्युशनच्या वेपर प्रेशरने इंटरसेक्ट केलं. बरोबर ना. ज्या ठिकाणी त्याने इंटरसेक्ट केलेलं आहे ते टेम्परेचर मी लोकेट करतो. आता ह्या इंटरसेक्टच्या ठिकाणी काय झालं, ही आपली कंडिशन फुलफिल झाली. बरोबर ना. कोणती कंडिशन होती, इकडे बघा, सोल्युशनचे वेपर प्रेशर इज इक्वल टू सॉलिड सॉल्व्हंटचे वेपर प्रेशर. हे सोल्युशनचे वेपर प्रेशर इथं आले आणि हे वेपर प्रेशर कोणाचे आहेत, सॉलिड सॉल्व्हंटचे. दोघं कसे आलेत, इक्वल आलेत. आपण त्याला असं कन्सिडर करूया, हे 5 mm ऑफ एच जे आहेत. बरोबर ना. प्युअर निश्चित खाली असणार आहे. आणि हे जे मला टेम्परेचर मिळालं, या टेम्परेचरची किंमत मी ठरवली आहे किती, ती 3 डिग्री सेंटीग्रेड अशी आहे. बरोबर आहे. बरं, आता हा जो फ्रीजिंग पॉईंट मिळाला 3 डिग्री सेंटीग्रेडला, तो कोणासाठी मिळालेला आहे, सोल्युशनसाठी मिळाला. मग त्याला इंडिकेट करतो TF ने इंडिकेट करतो, TF ने. बरोबर आहे की नाही. बरं, सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट ह्या दोघांमध्ये एवढा डिफरन्स आलेला आहे आणि ह्या डिफरन्सला आपण म्हणतो डेल्टा TF. काय आहे तो, डेल्टा TF, दॅट इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. हा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट कोणावर डिपेंड असतो, वेपर प्रेशरवर. हा डिफरन्स बघा, आता हा डिफरन्स आपण याला म्हणूया डेल्टा P. हा डिफरन्स जेवढा मोठा असेल तेवढा हा डेल्टा TFचा डिफरन्स असणार आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी 3 कर्व आपल्याला मिळतात त्या ग्राफमध्ये. पहिला कर्व कोणासाठी आहे, सॉलिड सॉल्व्हंटसाठी, तो कोणता आहे, AB. दुसरा कर्व, याला आपण नाव देऊया C आणि D. हा कोणासाठी आहे,
लिक्विड सॉल्व्हंटसाठी हा कर्व आपल्याला मिळालेला आहे. आणि तिसरा कर्व कोणासाठी मिळालेला आहे? तो सोल्युशनसाठी मिळालेला आहे. या पद्धतीने आपण वरती मिळालेली माहिती सगळी कशात ट्रान्सफर करून घेतली? ग्राफमध्ये. आणि ही जी फिगर मिळाली, ही फिगर कोणासाठी आपल्याला? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटसाठी महत्त्वाची फिगर आहे. त्याचा आपण विचार करूया. मग पहिली गोष्ट, पहिला विचार करताना आपण कन्सिडर करूया सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंटचा आपण विचार करूया. तो कशाने इंडिकेट केला होता? T0F ने इंडिकेट केला होता. बरोबर आहे. समजा हे माझ्याकडे मॉलिक्युल्स आहेत आणि जे कोणत्या स्टेटमध्ये आहेत? लिक्विड स्टेटमध्ये आहेत. आता यांना फ्रीज करायचं म्हणजे काय करावं लागणार आहे? कूल करावं लागेल. आणि कूलिंग करत असताना ते जवळ येतील, त्यांची कायनेटिक एनर्जी कमी होईल आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढणार आहेत. आणि तिथे कोणत्या स्टेटमध्ये आले? सॉलिड स्टेटमध्ये आले ते या ठिकाणी. आता बरोबर आहे. सॉलिड स्टेटमध्ये आलं ते टेम्परेचर मी मोजलं म्हणजे त्याचा फ्रीजिंग पॉईंट. बरोबर. तो किती आला होता? 5 डिग्री सेंटीग्रेड. 5 डिग्री सेंटीग्रेडला हे सॉलिड, त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त असतं. बरोबर. नंतर आपण विचार करूया दुसरा सोल्युशनचा. सोल्युशन त्याचा फ्रीजिंग पॉईंटचा आपण विचार करूया. त्याला आपण इंडिकेट केलं होतं TF ने इंडिकेट केलं होतं. बरोबर आहे. हां, सोल्युशनमध्ये हा सोल्युशनचा एक मॉलिक्यूल, दुसरा सॉल्व्हंटचा एक मॉलिक्यूल सोल्युशनमधला, आणि हा दुसरा सॉल्व्हंटचा मॉलिक्यूल आहे. बरोबर आहे. सोल्युशनमध्ये त्या ठिकाणी आता सोल्यूटसुद्धा प्रेझेंट आहे. बरोबर आहे का नाही? हा सोल्यूट प्रेझेंट सोल्युशनमध्ये. मग काय होईल? याला आपण आता कूल करण्याचा प्रयत्न करतो आहे. बरोबर आहे. तो कूल होत जाईल आणि कूल होत गेल्यानंतर त्या ठिकाणी मध्ये त्यांच्या दोघांच्या मध्ये कोण प्रेझेंट आहे? सोल्यूटचा मॉलिक्यूल सुद्धा प्रेझेंट आहे. बरोबर. कूलिंग करत असताना हे टेम्परेचर माझं आलं 5 डिग्री सेंटीग्रेड. 5 डिग्री सेंटीग्रेडला फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन हे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल, बरोबर आहे, तेवढा नाही जेवढा वरती 5 डिग्री सेंटीग्रेडला फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता. बरोबर ना? हे मॉलिक्यूल अगदी जवळ आले आहेत म्हणून ते सॉलिड स्टेटमध्ये गेलेत. हे मॉलिक्यूल सॉल्व्हंटचे अजून जवळ आले आणि त्यांच्यामध्ये कोण इंटरफेअर करत आहे? बरोबर. कोण आहे तो? सोल्यूटचा मॉलिक्यूल आहे, तो इंटरफेअर करतोय. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे 5 डिग्री सेंटीग्रेडला, तो सॉलिड स्टेटमध्ये आलेला नाही. तो म्हणजे काय? हे दोघं मॉलिक्यूल किंवा हे सोल्युशनमधले सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल कुठल्या स्टेटमध्ये आले नाहीत? बरोबर आहे, सॉलिड स्टेटमध्ये आले नाहीत. म्हणून त्याला आपल्याला काय करावं लागेल? परत कूल करावं लागेल. एक्स्ट्राचं कूलिंग लागणार आहे आणि त्याला आपण म्हणतो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. मग त्याला आपण परत कूल करू. कूल केल्यानंतर आपण त्याची थोडीशी अजून कायनेटिक एनर्जी कमी करू आणि कायनेटिक एनर्जी कमी केल्यानंतर आता हे कोणत्या स्टेटमध्ये आलेत? सॉलिड स्टेटमध्ये आलेत. बरोबर आहे. आणि हे सॉलिड स्टेटमध्ये आलेत. इथलं टेम्परेचर मी मोजलं, ते किती आलं? 3 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर आहे. मग हा जो फरक पडला कोणामधला? सोल्युशनच्या फ्रीजिंग पॉईंटमधला आणि सॉल्व्हंटच्या फ्रीजिंग पॉईंटमधला. हा फरक म्हणजेच काय? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आणि हा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट कोणावर जास्त डिपेंड असतो? व्हेपर प्रेशरवर जास्त डिपेंड असतो. धन्यवाद.